नागपुर साइबर पुलिस ने एक बड़े ऑनलाइन फ्रॉड का भांडाफोड़ किया है। पीड़ित को दिल्ली टेलीकॉम विभाग और मुंबई पुलिस का अधिकारी बनकर कॉल किया गया और मनी लॉन्ड्रिंग केस में फंसाने की धमकी देकर डिजिटली अरेस्ट करने की बात कही गई। आरोपी ने सुप्रीम कोर्ट, आरबीआई और प्रवर्तन निदेशालय के फर्जी दस्तावेज भेजकर 23,71,000 रुपए महाराष्ट्र बैंक के खाते में जमा कराए। जांच में पता चला कि खाता ओडिशा के रंजन कुमार पटनायक के नाम पर है। आरोपी को भुवनेश्वर से गिरफ्तार कर 11 अगस्त तक पुलिस रिमांड पर भेजा गया है। कोर्ट ने आरोपी के खाते में फ्रीज किए गए करीब 19,90,000 रुपए पीड़ित को लौटाने का आदेश दिया है। आपल्याकडे कंप्लेंट जे 75 वर्षाचे आहेत त्यांना टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं सिम कार्ड आहे त्या सिम कार्डचा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जो मोठा स्कॅम झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवण्यात आली ईडीची आणि वगैरे वगैरे असे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केलं आहे आणि तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम असेल ती आरबीआयच्या बँक खात्यावर वर्ग करा जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट केलं आहे असं सांगून त्यांच्याकडून एफडीद्वारे त्यांनी एफडी केली होती ती रक्कम एफडी मोडून त्यांनी 31 लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले। त्यानंतर सदरचा आम्ही सायबर पोलिसने ते गुन्हा नोंद करून AP पांढरे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झालेले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपी नामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णुचरण पटनाईक 60 वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती 19,80,000 रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेली आहे। तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळी आरोपीला पकडलं त्यावेळी त्याच्याकडे कॅश नाही मिळून आली परंतु त्याच्या जी अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत। आम्ही माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली AP पांढरे साहेब तसेच विनोद तोंडफोडे आणि रिंकेश ठाकूर यांची टीम जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सगळ्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे।